IT हब, मुबलक प्रमाणात भाजीपाला उत्पादन, संस्कृती, संत परंपरा व शिक्षणाचा सधन वारसा लाभलेल्या, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या पुणे शहरात पुन्हा एकदा वर्षाव होत आहे तो गुरुशक्तीच्या सहवासाचा. कसा? तो असा की अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा पुणे येथे दिनांक 11 व 12 जानेवारी 2024ला आयोजित करण्यात आला होता. आता साक्षात परमपूज्य जगद्गुरु श्री येणार आणि शांतपणे स्वागत करणार ते पुणेकर कसले. 2024 मधील पहिला कार्यक्रम अगदी दणक्यात पुणेरी ढोल ताशा यांच्या दणदणीत साथीनेच गुरुमाऊलींचे स्वागत साजरे झाले. प्रशस्त सुशोभित मंडप, विद्युत रोषणाई, फुला पानांच्या रांगोळ्या, अगदी जणू दुसरी पंढरीच. सगुण साकार दर्शनाची आस लागलेली असताना अखेर परमपूज्य स्वामीजींचे सुहासिनींद्वारे औक्षण झाल्यावर व्यासपीठावर आगमन झाले. परमपूज्य गुरुमाऊली सिंहासनावर आसनस्थ झाल्या. त्यांचे शास्त्रोक्त पाद्यपूजन करण्यात आले. त्याचवेळी हजारो भाविक हात जोडून प्रेमाने कौतुकाने त्यांना निहाळत होते. पाद्यपूजा संपन्न झाली आणि सर्वांच्याच आवडीचा प्रसाद म्हणजेच प्रवचनाला सुरुवात झाली. बेभान सुटलेल्या मनाचे धावते निर्णय अनेकदा अडचणींचे मूळ कारण असते. त्यामुळेच अनेकदा दुःख आणि संकटे मनुष्याच्या वाट्याला येतात. आपल्या जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी सशक्त मनाची गरज आहे, जे फक्त अध्यात्मच देऊ शकते. आणि त्यासाठी योग्य त्या गुरूंचे मार्गदर्शन असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. प्रवचन होताच समस्येची रांग व दर्शनाची रांग सुरू झाली. हजारो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. अगदी पक्षीने पंखाखाली आपल्या पिल्लांना घेऊन बसावी अन उडण्यासाठी जशी बळ देत राहावी ना, तसेच हे दृश्य. अडचणीत सापडलेल्या आपल्या लेकरांच्या मनात नवीन उमेद करणारी, नवा मार्ग दाखवणारी, नवीन बळ देणारी ही आई. बघता बघता 2 दिवस सरून गेले. निरोपाची घडी आली. साऱ्यांचे अंतकरण अगदी जड होऊ लागले. पण तरीही पुनश्च भेटीच्या आशेने सर्व भाविकांनी परमपूज्य स्वामीजींचा निरोप घेतला आणि गुरुमाऊलीही आपल्या पुढील दौऱ्याला निघाल्या. श्री गुरुदेव. गुरुराया तू माय मिले करू, कस तुला विसरू.